नमस्कार, सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. बरेच 3 दिवस झाले व्हिडिओ आलेला नाही आहे, कारण मी नाशिकला आली होती. नाशिकला येण्यापूर्वीची ही सगळी थोडीशी धावपळ मी व्हिडिओद्वारे तुमच्यासोबत मांडलेली आहे. रात्रीच आदल्या दिवशी रात्री ठरलेलं आमचं की उद्या नाशिकला जायचं संध्याकाळी. म्हणजे आधी जळगावला जायचं, मुलींना जळगावला माझ्या बहिणीकडे राहायचं होतं आणि मग तिथून आम्ही ट्रेनने नाशिकला जाणार होतो. मला तर खूप आनंद होत होता. तनिष्काला क्लासला सोडलं आणि त्यानंतर ना तिच्या टिफिन तर मी बनवूनच दिलेला होता, पण स्वयंपाकाचीही तयारी केलेली. आज ना मला खरं तर नाशिकला जाण्याच्या आनंदामध्ये ना नाश्ताही बनवण्याची म्हणजे इच्छाच नव्हती. मग मी ना फक्त चहा पोळी असं उन्नती तनिष्काला खायला दिलेलं नाश्ता म्हणून, म्हणजे पराठ्यासारखी पोळी केलेली. आणि नंतर तनिष्काला क्लासला सोडवल्यानंतर येताना मी भाज्याही आणल्या. सकाळचा टिफिन तर द्यायचाच होता मिस्टरांचा ऑफिसमध्ये, आणि मिस्टरांना जर मीटिंगला लेट झालं तर आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळीच निघणार होतो 6 वाजता, म्हणून मग संध्याकाळसाठी ही भाजी लागणार होती. क्लासच्या निमित्तामुळे ना मला रोज ताज्या भाज्या आणता येतात आणि त्यांची चवही खूप छान लागते, कारण की ताजी भाजी फ्रेश भाजी बनवली तर ती करपत पण नाही आणि एक वेगळाच म्हणजे चवीमध्ये फरक पडत असतो. 40 रुपयाला फ्लावर, 20 रुपयाला मेथी, 10 रुपयाची कोथिंबीर आणि 30 रुपयाची अर्धा किलो भेंडी मी असं आणलेलं. कोथिंबीर तर खूपच फ्रेश होती. मग विचार केला अगदी 5 मिनटं लागतील निवडायला. जर कंटाळा केला तर ती एखाद्या गॅस ओट्याच्या कोपऱ्यावरती पडेल आणि पूर्ण कोमजून जाईल, पण ती निवडणं होणार नाही. म्हणून मग मी ना झटपट फक्त 5 मिनटं लागले खरं तर, आणि निवडून घेतली. अगदी मस्त फ्रेश अशी कोथिंबीर राहिली. मी नाशिकवरून आता हा व्हिडिओ येईल ना तर रिटर्नही आलेली आहे, तर डब्यात थोडी शिल्लक होती तर तीही तशीच फ्रेश आहे. बऱ्याचदा ना आपण किंवा मीही पकडा तर पालेभाज्या जर आणतो ना तर म्हणजे ना जर समजा त्यावेळेस घाईत असलो तर ते काम होतच नाही. म्हणून नंतरवर जर लोटलं ना तर खरं तर म्हणजे माझ्याकडूनही राहून जातात पालेभाज्या, आणि मग त्यांना कोमजलेली मेथी कोथिंबीर निवडायला ना मजाच येत नाही, आणि आपल्याला ना मग निम्मे भाजी तर टाकून देण्यात जाते. म्हणून मग मी पटकन आता थोडं आणते आणि ते लगेच निवडून बॉक्समध्ये भरते किंवा लगेचच्या लगेच बनवून घेते. फ्लावरमध्ये एखाद्या वेळेस आळ्या असू शकतात, म्हणून मग मी ना मीठ टाकलं पाण्यामध्ये. मिठामुळे ना पेस्टिसाइड्स पण असतात जे भाज्यांवरती मारलेले, ते निघून जातात असं मी वाचलेलं पण आहे आणि आपण बघतोच आजूबाजूला, म्हणजे सांगितलंही जातं. म्हणून मग मिठामध्ये ना अर्धा तास मी ही पडू दिलेली मेथी निवडून घेतलेली. भेंडीची भाजी अगदी जिरं लसूण तेल आपलं आणि हिरवी मिरचीचा वापर करून लोखंडी कढईतच मी बनवते. बऱ्यापैकी भाज्या या कढईमध्ये ना माझ्या भाज्या काळपट पडत नाही. जरी बनवल्यानंतर 1-2 तास जरी कढईत राहिल्या ना तरी काळपट पडत नाही. ही कढई मी लोखंडी ना कॉलेज रोडला नाशिकला दीप अप्लायन्सेस आहे ना तिथून घेतलेली आहे. तिथली म्हणजे सगळी भांडी तर छानच असतात, पण लोखंडी भांडी ही उत्कृष्ट क्वालिटीची असतात. नंतर मला जायचं आता गावाला जाणार म्हणून ना काही थोडे फळं शिल्लक होते, तर तेही परत बॅगेत जळगावहून आणलेले फळं परत जळगावलाच जाणार होते. मग मी भरून घेत होती की 3 दिवसानंतर खराब वगैरे झाले, तर त्यामुळे ना विचार केला की परत तिथेच घेऊन जाऊ. गावाला जायचं असतं पण काम काही संपतच नाही. अगदी घरातून निघण्याचा क्षण येतो ना तोपर्यंत एक काहीतरी आठवतं. मी दहीही लावलं होतं आदल्या दिवशी, माझं दूध शिल्लक राहिलेलं म्हणून. मग तेही मी घेऊन जाणार होती, तर सगळं मी ना बॅगेत भरून घेतलं. मेथी निवडली होती तीही मी म्हणजे जळगावलाच घेऊन चालली होती. कोथिंबीरी आणि हे सगळं भरलं. बॅग पॅक केली, कपड्यांची बॅग तिकडे. म्हणजे मी मुलींना जबाबदारी दिलेली यावेळेस की तनिष्काने तनिष्काची भरायची, उन्नतीने उन्नतीची भरायची. अगदी चुकलं तरी चालेल, काही कपडे राहिले तरी चालतील, पण प्रत्येकाने आपापली जबाबदारी घ्यावी. म्हणून मग मी त्यांना त्यांची बॅग भरायला दिलेली.
आणि नंतर हे सगळं मी भरलं आणि परत याची वेगळीच कथा झाली. मिस्टरांची मीटिंग ना खूप लेट संपली, 7 वाजून गेले, जवळपास 6:45 वाजले होते घरी यायला. मग त्यानंतर ना ते म्हणत होते आपण जाऊ, पण मग मी विचार केला की नको एवढ्या म्हणजे आता रात्रीचा प्रवास, म्हणून मग ते कॅन्सल केलं. मग परत हे डबे परत फ्रीजमध्ये ठेवले, सगळे भाज्या ठेवल्या आणि सकाळी जाताना ना मग मी घ्यायला लागली, पण मिस्टर म्हटले कशाला इतके डबे काय गोळा करते, तिथे घेऊन जाते, उगाचच गर्दी करते बॅगांची. मग मी परत ते फ्रीजमध्ये तसेच राहू दिले की ठीक आहे, थोडंफार वाया गेलं तर चालेल, पण गावून आलं ना तर फ्रीज तर सुरूच होता, छानच होते. त्याच दिवशी दुपारी ना प्रियंका राजपूत ताई, त्यांच्या वहिनी ते आलेले घरी, पण मी शूटिंग घेतली नाही कारण की प्रत्येकाला असं कम्फर्टेबल फील होत नाही आणि त्यांनाही वाटलं असतं काय सारखी शूटिंग घेते म्हणून. नंतर ना बॅग भरायला काढलेली होती, तर तिथे मी देवांचे कपडे ना असे बॅगेत भरून ठेवलेले आहेत. मग ते काढले, त्या पिशव्या तशाच बाजूला ठेवल्या आणि बॅग भरायला ठेवलेली. फ्रूट्स तर ना मुलींनी संध्याकाळी संपवले कारण की सकाळचं जेवण थोडं शिल्लक होतं, म्हणून रात्री काही जास्त बनवावंच नव्हतं लागलं, मग त्यामुळे फळं खाऊन घेतलेले. दुसऱ्या दिवशी सकाळी ना मी किचन ओटा सगळं रात्रीच आवरून ठेवलेलं होतं की जेणेकरून गावाला जाताना ना आपलं घर स्वच्छ चकचकीत असलं तर आल्यावरती ना मन प्रसन्न राहतं, नाहीतर ते सगळा पसारा बघून ना खूप चिडचिड होते. म्हणून सकाळी फक्त म्हणजे चहा केलेला आणि आम्ही लवकरच निघालो जळगावला जाण्यासाठी. घरातून बाहेर जाताना ना हे झाडं असतात, ते पण आपल्या घरातलेच एक मेंबर असतात, त्यांचीही खूप काळजी वाटते. मग आम्ही मिस्टरांनी बाहेरच्या झाडांना पाणी टाकलेलं, मी आतल्या इंडोर प्लांट्सला टाकलेलं आणि 3च दिवस जाणार होतो म्हणून मग काही एवढा प्रॉब्लेम नव्हता. नंतर जाताना ना हाच आमचं डिस्कशन सुरू होतं. मिस्टर म्हणत होते की आपण डायरेक्टली नाशिकला जाऊया इकडूनच, औरंगाबाद जालना मार्गाने, आणि उन्नतीचं म्हणणं होतं मावशीच्याच घरी जायचं. मग नंतर मी बहिणीकडे जाण्याचं डिसिजन घेतला आम्ही. आणि माझ्या बहिणीचा हा स्टोर रूम आहे, तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये बघितला, मला खूप आवडतो तो, कारण की ना किचनमध्ये ना असा पसारा नाही होत. जेही भांडे डबे मोठ्या मोठ्या वस्तू असतात ना त्या सगळ्या स्टोर रूममध्ये येतात, अगदी मस्तच. आणि त्याला ना या म्हणजे काचेची लावलेली आहे ग्रिल, तर त्यामुळे ना विंडोसारखं केलेलं आहे, तर ते कुणाला दिसत पण नाही की आत आहे असं. म्हणजे अजिबात घरात कुठेही पसारा होत नाही. किचन ओट्याच्याच वरती, झाडाच्या वरती ना तिथे खूप मधमाशांचं मोठं पोळं होतं, कबुतरांसाठी छान नेट लावून घेतलेली आहे. तिच्या घराची आम्ही अगदी 3-4 तास थांबलो. नंतर आमची दुपारून ट्रेन होती नाशिकसाठी. मुली नंतर आई पण आलेली माझी, कारण माझ्या बहिणीचं आता ना ट्रेनिंग आहे शिक्षकांचं. मग अर्विकाला सांभाळायला दिवसभर कोणीतरी हवं. तिच्या ज्या सांभाळणाऱ्या मावशी आहेत त्या गावाला गेलेल्या आहे सध्या म्हणून, आणि आईने माझ्यासाठी बिचारीने एवढ्या लांबून, परत माझं माहेर जळगावपासून ना 2.5-3 तासावरती आहे, तर तिथून डाळ गहू आणलेले. म्हणजे आई किती करते मुलांसाठी, आपण मुलंही करत नाही खरं तर. आपण जेव्हा स्वतः आई होतो ना तर आपण म्हणजे आपल्या आईपेक्षा म्हणजे आपल्या मुलांमध्ये पण खूप प्रेम असतं, आईवरती पण आपलं खूप प्रेम असतं, पण आपण एक स्वार्थी म्हणजे एक वेगळं लेव्हलचं प्रेम असतं आपल्या मुलांवरती, म्हणून एक स्वार्थी आई होतो आणि थोडं आपल्या आईवरचं प्रेम कमी होतं मला असं वाटतं. मी हे सगळ्यांच्याच भावना मांडते. आपल्या संसारामध्ये आपला जास्त जीव गुंततो, माहेरामध्ये थोडं कमी प्रमाण होऊन जातं. आई वयाने कितीही मोठी झाली ना तरीही तिचं प्रेम आपल्यावरती तितकंच असतं, पण आपण आपल्या संसारात रमल्यानंतर ना आपलं तिकडे थोडा ओढ कमी होऊन जातो माहेराकडे. म्हणजे हा फरक मला जाणवतो आणि हे सगळ्या स्त्रियांसोबत होत असतं. आमची ट्रेन ना लेट झालेली आणि नंतर ना मला जागाच मिळाली नव्हती, कारण की आम्ही अचानक ठरल्यामुळे रिझर्वेशन वगैरे तर काही मिळालंच नव्हतं. आणि बडनेरा नाशिक ना ही लोकल म्हणजे एक्सप्रेस आहे, पण छान ट्रेन आहे, म्हणजे जागाही मिळून जाते पटकन. थोडंसं एखादं स्टेशन गेलं का तिच्याने गेलेलो आणि ती संध्याकाळी 6:15 नाशिकला पोचून जाते. पण त्या दिवशी नेमकी लेट झालेली आणि मला ना चाळीसगावला मग जागा मिळालेली, पाचोऱ्याला मिळालेली, मिस्टरांना चाळीसगावला.
आणि जागा म्हणजे जोपर्यंत खिडकीकडची मिळत नाही ना तोपर्यंत प्रवासाचा आनंदही आपल्याला घेता येत नाही. सायंकाळ झाली होती, मस्तच सूर्य मावळत होता आणि आम्ही नाशिकला पोहोचलो. आपल्या गावाला पोचलेल्याचा आनंद आणि आपल्या घरी महत्त्वाचं म्हणजे तो काही गगनात मावत नव्हता. माझ्या चेहऱ्यावरनं एकदम हास्य आलेलं. नंतर मुंबई नाका आला आणि मुंबई नाक्यानंतर 2 मिनटातच आमचं घर येतं. दरवाजा उघडवला, घराकडे बघितलं, इतकं समाधान वाटलं ना. राधाकृष्णांना नमस्कार केला आणि म्हटलं, ए देवा, आम्हाला लवकरच या घरात राहायला बोलव. 6 महिने झाले होते नाशिकला येऊन, अगदी बरोबर 6. मला ना बऱ्याचदा येण्याचं ठरत होतं, पण नेमकं क्लासेसमुळे ना सुट्टीच मिळत नव्हती. आताही 4 दिवस क्लास म्हणजे बुडलेला, पण यावेळेस ना येणं गरजेचं होतं. नंतर आम्ही जेवण ना मला माझ्या बहिणीनेच बनवून दिलेलं होतं. शॉर्ट व्हिडिओमध्ये बघितलं नसेल तर तो व्हिडिओ नक्की बघा. 6 महिन्यानंतर मी ट्रॉल्या ओपन केलेल्या, पण भांडी अगदी स्वच्छच्या स्वच्छच होती, पुसावीही लागणार नाही. नंतर दुसरा दिवस सकाळ झाली, मी चहा केला आणि कामाला लागली. नाशिकला ज्या ताई कामाला यायच्या ना त्यांना मी सांगून आलेली आहे की म्हणजे 1 दिवसाआड घर पुसून घ्यायचं आणि फर्निचर पुसून घ्यायचं, असं की जेणेकरून म्हणजे सुरुवातीला ना मी 1 महिना लावलं नव्हतं तर खूप धूळ झाली होती घरामध्ये. मग त्यानंतर ना आणि त्या खूप प्रामाणिक आहेत, म्हणजे मी गेली 8 वर्ष त्यांना बघितलं आहे म्हणून मग खूप विश्वास आहे आणि त्या माझ्या मैत्रीण झालेल्या आहे खास म्हणजे. म्हणून मग मी अगदी विश्वासाने त्यांच्याकडे म्हणजे शेजारीच आमच्या भाभींकडे चावी ठेवलेली आहे आणि त्या 1 दिवसाआड येऊन काम करून जातात. त्यामुळे ना घरी गेल्यानंतर अगदी स्वच्छ असं घर म्हणजे बघायला मिळतं. आता थोडंफार तर आपल्याला आवरावंच लागणार, त्याही किती करतील ना. ते त्यांना जेवढं काम दिलं आहे तेवढं करतात. 3 रूमची बेडशीट्स मी धुवायला काढली होती, कारण की 6 महिन्यात फक्त एकदा धुतल्या गेलेल्या होत्या त्या आणि आता म्हणजे बऱ्यापैकी धूळ जमलेली होती त्यांच्यावरती. या व्हिडिओची शूटिंग करणे ना खूप कसरत होती, कारण माझ्याकडे तिथे काही ट्रायपॉड नाही आहे. तर मग अगदी एका कुठलं तरी अँगल सेट करत होती मी आणि जशी शूटिंग होईल तसं करत होती. बरेच कामं केलेले, पण सगळंच ना मी व्हिडिओमध्ये शूट नाही करू शकलेली, कारण की बराच वेळ लागणार होता. नंतर बँकेत जायचं होतं, अनेक जणांना म्हणजे भेटायचं होतं कामानिमित्त, कारण की मिस्टरांचं बरेच दिवसापासून सगळ्यांना भेटायचं राहिलेलं होतं. नंतर सोप्यावरती बारीक धुळीचे कण जमले होते, तर हा माझा फेवरेट ब्रश, तर त्याच्याने मी संपूर्ण कण अगदी काढून घेतलेले आणि छान स्वच्छ झालेला. मला तर सोपा पुसून काढायचा होता वाईप्सने, पण वातावरण ना पावसाचं होतं म्हणून मग मी पुसला नाही, कारण की नंतर आम्ही गेल्यानंतर परत तो झाकला जाईल, मग खराब होऊ नये म्हणून, ओलावा नको राहिला म्हणून मग मी असंच फक्त झटकून घेतलं आणि त्यावरती टाकलेल्या बेडशीट्सही मी धुवून टाकल्या. नंतर जे कवर होतं ते काही धुतलं नाही, कारण की ते मला स्वच्छ दिसलं. नेक्स्ट टाईम जाणार त्यावेळेस ते धुवून टाकणार. नेमका शनिवार होता आणि त्या दिवशी ना खूप लाईट जात होती, कारण की शनिवारी आमच्याकडे बऱ्यापैकी लाईट जात असते आणि मला खूप साऱ्या बेडशीट्स धुवायच्या होत्या, बरंच काही धुवायचं होतं आणि नेमकी लाईटमुळे ना मला मशीन लावताच येत नव्हतं. त्या कॉर्नरखाली बऱ्यापैकी धूळ जमलेली होती, बारीक कण होते, तेही मला स्वच्छ करून घ्यायचे होते, तेही करून घेतले. त्यांची जागा थोडी बदलवणार होती मी, 1-2 दिवसाचं का असेना, पण एक वेगळा आनंद असतो. आपलं घर आपल्या पद्धतीने सेट केलेलं असतं. इथे आल्यानंतर ना किराणा आणा, मग त्यानंतर ना आता गॅस कनेक्शन पाईपलाईन तर झालेली आहे, पण मी ऑन करून नाही घेतलेले गॅस, म्हणजे शेगडीला जॉईन नाही करून घेतली नळी. फक्त एवढंच राहिलं आहे, कारण की आम्ही नसतो तर रिस्क नको म्हणून, आणि महिन्याचंही बिल भरावंच लागेल. सिलेंडर तसं ॲवेलेबल होतं, कारण की माझ्या चांगल्याच मैत्रिणी आहेत बिल्डिंगमध्ये आणि ओळखी होतातच आपल्या, आपण एकत्र राहतो म्हणून.
बुलढाण्यावरून नाशिकला जातानाच मी मिस्टरांना सांगितलं होतं की यावेळेस मी काही जेवण बनवणार नाही बरं, आपण ना बाहेर म्हणजे खाऊ. नाशिकचे जे जे छान छान ठिकाणं आहेत तिथलं म्हणजे आमचं बाहेर खाणं अगदी वर्षात 1-2दा वेळेसच असतं. पण यावेळेस ना मी आग्रहच केलेला की नाही नाही बाहेरच खायचं, आणि जेणेकरून ना मला खूप सारी कामं करता येतील. कारण की बाहेर जा, घरातलं स्वच्छता करा, प्लस स्वयंपाक करा, यात बराच वेळ जाणार होता. आणि मला म्हणजे पावसाळ्यासाठी ना घर अगदी प्रॉपर तयार करून यायचं होतं, कारण की यानंतर कधी जाणार ते निश्चित नव्हतं. गॅलरीमध्ये तर ना पाऊस आल्यामुळे प्रचंड अशी धूळ जमलेली होती. गॅलरीखाली टाईल्स तर पुसलेल्या होत्या, पण ही जी आपलं गॅस सिलेंडरसाठी जे आम्ही कपाट केलेलं ना ते खूप खराब झालेलं. तिथे जे मी कपाटावरती ना मी प्लास्टिक ठेवून आलेली आहे, 2-2 अगदी आपलं डायनिंग टेबलचे जे प्लास्टिक्स असतात ना कवर, ते ठेवलेले. तुम्ही बघू शकतात किती धूळ झालेली. असं वाटत होतं मला की हे आता फेकून द्यावं, एवढी माती आणि बऱ्यापैकी म्हणजे असं अस्वच्छच झालेलं होतं. पण नंतर विचार केला आता परत मी बाजारात केव्हा नवीन घ्यायला जाऊ, आणि हे तसं चांगलंच आहे, काही म्हणजे फाटलेलं वगैरे नाही आहे. पण एवढं होतं की धुळीने खूपच माखलेलं होतं. इकडे मी गॅसची पाईपलाईन आमची अशी म्हणजे मीटर वगैरे गॅलरीत बसवलेले आहेत, आणि कनेक्शन तिकडूनच आत किचनला केलेलं आहे. इकडे ना हा काऊची मी सोप्याचा बाहेर ठेवलेला होता, आणि त्यावरती हे जे प्लास्टिक शीट्स आहेत तर ते ठेवलेले होते. या पुढची आवराआवरी मी कशी केली आणि त्यानंतर काय कुठे कुठे मी एन्जॉय पण केला सोबत कामं करतानाच, हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दिसेल. चला परत भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये.